रेल्वे फलकावर उर्दूतील छत्रपती संभाजीनगर नावामुळे आता वाद निर्माण झालेला आहे। भाजप आमदार संजय केनेकर यांच्याकडून विरोध करण्यात आला। अधिकाऱ्यावर कारवाई करा, उर्दूतील नाव काढा, निजामी भाषा आमच्यावर थोपताय। आमदार संजय केनेकर यांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। तर भाजप आमदार संजय केनेकर यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। त्या ठिकाणी उर्दू मध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर नाव लिहिण्यात आले आणि भाजप आमदार संजय केनेकर यांचं मत असं आहे की राजपरिपत्रकामध्ये कुठल्याही प्रकारे उर्दूचा समावेश नव्हता। मग तुम्ही हे कशा प्रकारे हे तुम्ही नाव देताय, का तुम्ही त्याला विरोध करताय? कारण आता एकीकडे तुम्हीच प्रयत्न करत होतात छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर, उर्दूला विरोध का? खरं तर आज त्या राजपत्रित मध्ये जे नाव ज्या नाम फलकावर ज्या भाषेत नाव लिहिण्याचं नोटिफिकेशन निघालं, ते नोटिफिकेशन प्रथमतः हिंदी भाषेचं छत्रपती संभाजीनगर लिहिण्याचं सूचित केलं गेलं, मराठी भाषेत छत्रपती संभाजीनगर लिहिण्याचं सूचित केलं आणि इंग्रजी भाषेत छत्रपती संभाजीनगर लिहिण्याचं सूचित केलं। पण हे उर्दूवर मध्ये लिहिलं गेलं तर ते मी आश्चर्यचकित झालो। अरे म्हणलं काय, हा जो रेल्वेचा अधिकारी आहे हा काय मुघल सल्तनत मध्ये याच्या खानदानीतलं कोणी कामाला होतं का? कारण मुघल सल्तनतीमध्ये उर्दू भाषा ही प्रमुख होते आणि त्याच्यामुळं मुघल सल्तनतीमध्ये याचा कोणी खानदानीत मधला होता काय? मी त्याला फोन लावून बोललो, म्हणलं हे नाव बदल, हे भाषा बदल। या भाषेचा उल्लेख राजपत्रात जर असता, नोटिफिकेशन मध्ये जर असता तर तू लिहिलं असतं तर ते चाललं असतं, परंतु तुला नसता उपद्व्याप का केला? आज या देशाने काय काय सहन नाही केलं। या देशामध्ये आक्रांतांनी खऱ्या अर्थानं मोगलशाही, निजामशाही, मुघलशाही, इंग्रज या सगळ्या आक्रांतांनी या देशाच्या सांस्कृतिक धरोहरीतला पारंपरिक इतिहास मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला, मिटवण्याचं काम केलं। आपण पाहताय छत्रपती संभाजीनगर हे शहराचं नाव व्हावं हीच मागणी भाजप करत होतं। संजय केनेकर यांनी देखील मोर्चा आंदोलन केले, अखेर हे नाव बदललं। मात्र तरी सुद्धा आता त्या ठिकाणी उर्दूमध्ये जे काही छत्रपती संभाजीनगर लिहिलंय त्याला आता विरोध केला जातोय, ते नाव खोडावं, अन्यथा त्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यानं हे नाव टाकलंय, ज्यांनी हे नाव टाकण्याचा आदेश दिलाय त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी संजय केनेकर यांनी केली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।